बघा रे, अचानक दुपारी वातावरण चेंज झालं आणि जोराचा मुसळधार पाऊस सुरू ये झाला. भगवान क्या त्यानंतर जुलुम है. मी निघालोय दळण भरून दळण ठेवायला. पाऊस गेल्यानंतर बरं का, पाऊस गेला होता. आता मी ठेवून येतोय. गव्हाचं आहे मस्तपैकी, काल आणले होते ते आपण ठेवून येतोय मी आता. त्यानंतर मी आलोय मला पॅन्ट घेण्यासाठी. 3/4 घेतलेली आहे. त्यानंतर ठेवलेलं दळण पुन्हा मी घरी घेऊन जाण्यासाठी आलोय. तर इथं झालेलंच नाही आहे बघा, कुठं ठेवलं आहे तेही दिसत नाही आहे. ही बघा मी आणली 3/4, किती सुंदर 100 ते 150 रुपयापर्यंत आली आहे. आता झाली दुसऱ्या दिवसाची सकाळ. मी आलो आहे टेरेसवरती. खूप मस्त सुंदर असं वातावरण आहे. हे वातावरण पुण्याला काय मिळत नाही फ्लॅटवरती, हे घरीच मिळतं. हे आमचं आहे गार्डन. घरासमोर खूप मस्त मस्त झाडी लावलेली आहेत आणि हे केस माझे ओले झालेले नाही आहेत भिजून. हे बघा, हे बल्ब असा फुटलेला आहे आणि त्यामध्ये असं पाणी साचलं आहे पावसाचं. काल खूप पाऊस झाला होता त्यामुळं कसं काय फुटला आहे माहीत नाही. खाली तर काचा मला दिसल्या नाहीत कुठं पडलेल्या. त्यानंतर सकाळी सकाळी मी कोमट पाणी पित असतो आणि खासखूस करून घेतल्यानंतर मी डायरेक्ट आलेलो आहे एकदम फ्रेश होऊन. त्यानंतर दूध पित आहे मी चहा पित नाही आहे. इथं बाप्पा पण आहेत जवळच, बाप्पांच्या बसलो आहे मी. आता परत निघालेलो आहे. तर कुठे चाललो बघा, आता मी कुकरच्या शॉपमध्ये आलो. रिपेरिंग करतात तिथे. हे इथे बसवायची होती. असे घरचे छोटे मोठे कामे तर चालूच असतात. तर ते बसून देतोय तो. ते बसवल्यानंतर मी आलो इथं झाडू घेण्यासाठी. आता मी तर शॉपिंग करण्यासाठी फक्त झाडूची आलो आहे. तर इथं सगळं काही होतं, गणपतीचं सामानसुद्धा. हे बघू शकता. मी पुन्हा आलो आहे. तर कशासाठी, तर तेच जे तांदूळाचे ठेवलेलं आहे दळण्यासाठी, ते काय ते देतच नाही किती दिवस झाले. त्यामुळे मी परत गेलो होतो. या ठिकाणी मी आलो आहे सगळं काही सामान घेऊन. हे असं चालूच असतं घरचं. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा.